माझं नाव मंगेश लाळगे. मी एक ॲग्रिकॉस्ट म्हणून काम करतो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना एक सेवा पुरवतो त्यांच्यासाठी. ह्या प्लॉटमध्ये आलो होतो. आमच्या मित्राचाच प्लॉट आहे, राहुल पवार. पण ॲक्च्युली बघायची कंडिशन सुरुवातीला एवढी खराब होती ना, की प्लॉट धरावा का सोडावा का काढून टाकावा अशी परिस्थिती होती. पण योगायोगाने ह्यांना मार्गदर्शन चालू केलं. ह्यांनी ते म्हणजे प्रत्येक गोष्ट करायला चालू केली. शेड्यूल देत होतो, शेड्यूलप्रमाणे ह्यांनी केलं. आज कंडिशन अशी आहे की हे 1 एकरचा प्लॉट आहे. एकदम प्लॉट जबरदस्त कंडिशनमध्ये आहे. पेपर लावला, प्रत्येक गोष्ट सांगितली त्यांनी क्लिअर केली. स्लरी चालू आहेत किंवा इतर कुठले ड्रिपमध्ये जे लिक्विड खत आहेत किंवा बॅग आहेत त्या बी चालू आहेत. आता हे 1 एकर असून ते असून आता पलीकडे जे एक प्लॉट आहे तिथं 2 एकरचं प्लांटेशन करायचे. 1 ते 2 महिन्यात प्लांटेशन होऊन जातं. त्यात आपल्या ॲग्रिकॉस्टची जे उत्पादनं आहेत, ॲग्रिकॉस्ट फोर्स, झेनिया, त्याच्यानंतर मायक्रोलाइट म्हणून आहे, त्याच्यानंतर हँगर 9, झोमॅटो, बऱ्यापैकी शॅडो फाईट, कंबोज हे सगळे प्रोडक्ट इथं वापरलेले आहेत. एकदम मस्त रिझल्ट आहे. ह्याचेच पहिल्यांदा 1 एकर तूर होती, त्या तुरीलाही ते प्रोडक्ट वापरले. त्याचाही रिझल्ट एकदम मस्त आलेला होता. त्याच्यामुळे त्या तुरीपासून परत एक डाळिंबापर्यंत सुरुवात झाली. कंडिशन अशी आहे की पूर्ण प्लॉट 1 नंबर आहे. गावात 1 नंबर प्लॉट म्हणलं तरी चालेल. का तर ज्या टायमाला इथरेल झालं होतं त्या टायमाला कोणच म्हणत नव्हतं प्लॉट हा सक्सेस होईल म्हणून. पण आज ही सक्सेस रेशो आहे का, मी म्हणेन की 110%, 100% पैकी 110% सक्सेस रेशो आहे. का तर ही जी जमीन आहे पूर्ण माळरान आहे. त्याच्यामुळं माळरान हे करून त्याचं हिरवंगार एकदम हे करून टाकलेलं आहे माळाचं. म्हणजे त्या माळाचा काया प्लॉट करून टाकलेला आहे.